काय सांगाल, नामदार होत आहेत, आमदार म्हणून केलेत आणि मंत्री म्हणून येत आहेत, थोड्याच वेळात आता मंत्र्यांची गाडी दाखल होईल, काय प्रतिक्रिया? गेल्या 10 वर्षाच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये लोकनेते, आमचे सर्वांचे नेते माननीय प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांनी राधानगरी, बुधनगड, आग्रा या विधानसभा मतदारसंघामध्ये पायाभूत सुविधेच्या कुठल्या योजनेला हात घातला नाही असं नाही, सगळ्या योजनेमध्ये आधी उल्लेखनीय कामं केली आणि त्याचीच पोचपावती म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी गारगोटीच्या सभेत सांगितलं होतं की तुम्ही प्रकाशरावांना आमदार करा, मी नामदार करतो. त्याने आपला शब्द पाळला आहे. आज नामदार म्हणून आमदार साहेब मतदारसंघात येत असतेवेळी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा ऊर भरून येतोय. आज जनतेच्या खूप अपेक्षा आहेत, पण आमदार साहेब त्या अपेक्षा सगळ्यांच्या पूर्ण करतील याची आम्हाला 100% खात्री आहे. मी आग्रा तालुका शिवसेनेच्या वतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि आज जो आनंद आहे तो आनंद आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा गगनात मावत नाही. शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून जे पदाधिकारी राबले, सर्वसामान्य जनता त्यांना आमदार करण्यासाठी, नामदार करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतलं, त्यांनाही धन्यवाद देतोय. शिवसेनेच्या कालावधीमध्ये एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे 6 आमदार होते, पण कुणालाही मंत्रिपद मिळालं नव्हतं. पण आमदार साहेबांना आपल्या योग्य वयामध्ये कामाची हे बघून आज मंत्रिपद मिळालं. अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि तो आम्ही आज सगळे मिळून साजरा करतोय गारगोटी शहरामध्ये. त्याच्या पुढे आजरा तालुक्यामध्ये असाच आनंदोत्सव सोहळा आम्ही लवकरच साजरा करणार. खूप आनंद वाटतोय. धन्यवाद.